ललिता, हे पहा मी चहा बनवतो. आत्याबाई म्हणून राहिले चहा म्हणून. आणि तू पोळ्या लाटून घे पीठ भिजून, मग मी भाजी करायला लागन तर. हो बिंदुताई, मी पोळ्या बनवतो आणि आज मी आत्याबाईच्या आवडीची भाजी बी बनवतो. तुम्ही चहा बनवा ना आराम करा बिंदुताई, मी करतो आज सगळं. करून घेशील? हो बिंदुताई करून घेशील. तुम्ही माहेरी गेल्या होता तेव्हा मीच करत होती ना, पुरा स्वयंपाक मी करू. त्याच्यात माझे आई बाबा बी आले होते, त्याचाही स्वयंपाक सगळं तर मीच करू. तर करून घे तुम्ही, आजच्याच दिवस करणार आहे ना, करा तुम्ही पटकन चहा. आत्याबाईला देऊन द्या, मामाजीला देऊन द्या, आणि मी पोळी भाजी मी करून घेतो आज. चाल ठीक आहे, करून घे मग तेवढं. माझ्या दोन सुना म्हणजे माझे दोन डोळे जसे. समोता, काय उभी राहून काय बडबड करून राहिली? स्वतःशीच काय बोलून राहिली तू? आम्ही तुम्ही काही आले वा? आताच आलो मी. आणि तू काय बडबडून राहिली? मी काही नाही, हे बिंदून ललिता, बिंदूले म्हटलं मी चहा बनव, तर ते म्हणते हो आत्याबाई. आणि ललिता म्हणते मी आत्याबाईच्या आवडीची भाजी बनवतो म्हणते. मला ऐकू येऊन राहिलं तिकडे स्वयंपाकघरात गोष्टी करून राहिल्या त्या. आणि ललिता म्हणते बिंदुताई तुम्ही आराम करा म्हणते, मी भाजी पोळी बनवतो म्हणते आज. केवढं समजदारीपणानं घेऊन राहिल्या दोघी. आता भल्ले मस्त राहून राहिल्या, पण दोघी जणी एकदम सख्या बहिणी तरी एवढ्या चांगल्या राहत नाही, तशा मस्त राहून राहिल्या. तू हे कर म्हणते, मी ते करतो म्हणते, अशा मस्त राहून राहिल्या. म्हणून म्हणून राहिली माझ्या दोन सुना म्हणजे माझ्या दोन डोळ्यासारख्या. हो राहते तर खरी. चहा बोलली का? चहा मांडायला लावला काय? हो चहा पिवायचं मन झालं माय, मान म्हणलं बिंदुले. माय मन झालं कुठं चहा पिवायचं? मी म्हणणारच होतो, तर बरं झालं तुला मांडायला लावला. हो देव करो कधीच नजर नाही लागू मा घराले. माझ्या दोन सुनाईले अशाच राहो त्या बहिणी सारख्या. राहतील कोणाची नजर नाही लागत. अरे काजल, तू कशी काय अचानक? सांगितलंही नाही, फोनही नाही केला. आता तू कोणता सणवारही नाहीये. राकेश म्हणे आता सणालाच येईन म्हणे आई म्हणे, आणि तू कशी काय अचानक टपकली? मी बाबाची तब्येत पाहायला आली. आता तुम्ही तर म्हटलं होतं ना येत जात रात जाय, तर म्हणून मी आली. म्हटलं बाबाची तब्येत कशी काय आहे तर पाहायला जावं म्हटलं जरासं. आता तर ठीक आहे बेटा काजल, माझी तब्येत चांगली आहे आता. आणि राकेश कुठं आहे? ते नाही आले, त्याला सुट्टीच नाही भेटली. आता मला म्हणे तू जाय म्हणे, तू चालली जाय म्हणे, मी शनिवारी येईन म्हणे. तर मला त्याने धाडून दिलं, तर ते आता शनिवारी येतील. असं हा, चांगलं झालं बेटा काजल तुम्ही आले आता. हो चांगलं झालं काजल आली तर. जराशी 2 दिवस इथं 2 दिवस तिथं, तर काय तुला बी इथचं सगळं काय कसं राहते ते माहित होईल. हा आई. अमाय काजल, बापूजी बी आले काय? नाही ते नाही. बिंदुताई बाहेर या. बिंदुताई या ना, पहा ना कोण आलं. कोण आलं माय? काजल होय काय? हो काजल आली. आणि बापूजी त्याले काम आहे त्याचं महत्वाचं, ते शनिवारी येईन म्हणते. असं काय? चला बिंदुताई आपल्याला इथं काम आहे ना. हो चाल बाबा. काय काम आहे हो तुम्हाला? कुठं चालले हो दोघे जणी? आता बाई कुठं नाही जा, घरीच स्वयंपाक घरात म्हणतो तुमच्या आवडीची भाजी बनवत आहे ना आज, तर म्हणून म्हणतो बिंदुताईले. असं ठीक आहे, जा बनवा. हो. बाबा बिंदुताई ना ललिताताई एकदमच जास्तच सख्या बहिणीसारख्या राहून राहिले, एकदमच मिळून मिसळून. बापा एवढं प्रेम. चला बिंदुताई बापा. नाही तर कधी तर ललिताताई कामासाठी पुढं होत नाही. आज तर बापा आता बाई तुमच्या आवडीची भाजी बनवून राहिलो ना आम्ही. चला बिंदुताई. बापरे लयच वाटून राहिलं मला आजकाल तर ललिताताईचं. लयच सुधारल्यावानी लागून राहिले. इकडे मी बोलूनच राहिले आणि तिकडे बिंदुताई. आजकाल लयच चालू आहे ललिताताईचं, बिंदुताई. मला तर इग्नोरच केलं जसं सगळ्यांना. माहिती काही जशी व्हॅल्यूच नाही आहे. एवढी शहरात राहतो, एवढ्या दिवसाच्या बाद आली, तरी माही काही किंमत नसल्यावानीच केलं सराईनं. माही गोष्टही नाही ऐकली. हे राहिले असते संग तर मोठी वरवर केली असती. हे संग नाही तर काही माही किंमतच नाही काय. बिंदुताई. हो काजल बोल ना. बिंदुताई मला तुमची काळजी वाटते म्हणून मी म्हणतो, म्हणून मी सांगून राहिली. जेव्हा बी मी येतो ना तेव्हा तुम्ही कामातच दिसता, पण आणि ललिताताई मोकळ्याच राहते. आणि तुम्हाला बिंदुताई लाडीगोडी लावून गोड लावून राहून तुमच्या जवळून कामं करून घेते ललिताताई. आणि माहिती आहे का बिंदुताई, तुम्हाला लहान कामं ललिताताई घेते आणि मोठे कठीण कामं तुमच्यावर देते. तुम्हाला माहित नाही, तुम्ही ध्यानच देत नाही. तुम्ही एकदम भोळ्या मनाचे आहे ना, तर म्हणून तुम्हाला कोणाच्या मनातलं काही समजत नाही. पण मला समजलं ललिताताईचं काय आहे तर. त्याचं असं आहे, त्या सुटते आणि तुम्हाला कामात ढकलते. आणि ताई करू तुम्हाला लाडीगोडी लावते. नाही हो काजल, तसं नाही आहे हो. ललिता मला लहान बहिणीसारखी आहे. एक काम कमी केलं तर काय फरक पडते, आणि मी एक काम जास्त केलं तर काय फरक पडते. आणि घरात असे कोणते मोठे कामं आहे खूपच पहाड तोडाचे. नाही पण बिंदुताई ललिताताईचं हे बरोबर नाही आहे. सारखे कामं केले पाहिजे. त्या उली घेते आणि तुम्हाला मोठे देते. सारखे कामं केले पाहिजे. काय होते हो काजल, एवढं कानीमानी नाही धरा लागत. एकत्र कुटुंबामध्ये एक काम जास्तही केलं तर काही फरक नाही पडत.
राहू दे, काही नाही होत. करते, लहान आहे ते, लहान आहे तर लहान कामं करते. हा बरोबर आहे बिंदुताई, तुमची काळजी वाटत होती म्हणून म्हटलं जाऊ दे, येईल जास्त काम करायचा शौक आहे. अशी काऊन बोलली गड्या काजल? आजपर्यंत तर अशी बोलली नाही गड्या. ते येते तर गुपचूप गुपचूप राहते, करूशा वाटलं तर करते, नाही तर नाही करत. आज काऊन अशी बोलली गड्या काजल? खरंच ललिता मा फायदा उचलत असेल काय? जाऊ दे, काही नाही होत. काय घरचेच काम, आपलेच लोकांचे काम, जास्त एक केलं तर काय होतं. ललिता ताई, एक सांगू मी तुम्हाला, पाहून घ्या, घरात भांडणं नाही झाले पाहिजे असं मला वाटते, म्हणून मी आजपर्यंत तुमच्याजवळ सांगितली नाही ही गोष्ट. मागच्या हप्त्यात जेव्हा मी बाबाला पाहायला आले होतो का नाही, बाबा बिमार झाले होते, तेव्हा बिंदुताई आत्याबाईजवळ सांगत होत्या. काय सांगत होत्या? का ललिता चांगले कामं करत नाही, लहान लहान कामं करते आणि बातच ओबड धोबड करते आणि टाकून देते, सगळा पसारा तसाच ठेवते स्वयंपाक घरामध्ये. मग पुरा पसारा मला उचला लागते, मैदम छाप निघते, ते स्वयंपाक करते आणि पसारा मला उचला लागते. तर आणि छापातीले ललिताले असं तसं सांगत होत्या बिंदुताई आत्याबाई आईजवळ. काय बिंदुताई असं सांगत होत्या आत्याबाईजवळ? हो खरंच ललिताताई, मी काय खोटी बोलन का? मी काय खोटी बोलन? मला काय पैसे भेटून राहिले खोटं बोलून? खरंच म्हणत होते असं. असं काय बिंदुताई, मी समजदार आहो, मी शांतरावर बोलून दाखवते नाही. हो ना ललिताताई, असं करावं काय? बोलाव तर तोंडावर बोलाव नाही. हो चल, मी आज भांडे घासून घेतो. ललिता, ओलीचेच भांडे आहे ते, नंतर घासले तरी चालन. आता पीठ भिजून पोळ्या टाकून घे. बिंदुताई, काय 2-3च तर भांडे आहे ते, तेवढेच भांडे घासतं काय? मग एक खट्टे लय मोठे भांडे निघाले म्हणजे मग नाही घासशील लागन तर. असं कधी केलं का बिंदुताई? म्या का भांडे घासले? किती भांडे निघो, मी घासलेस ना, मावर बारी आली तर मी घासलेस ना बिंदुताई. हे पाहून घ्या, सांगतो तुम्हाला एक गोष्ट मी आता. काय? मला काही नको सांगू तू ललिता, ते उली उली भांडे नको घासू, 2-4 लय मोठे निघाले खट्टे म्हणजे घासून घ्यावा. मग नाही बिंदुताई, तुम्ही सांगा मला, तुम्हाला जर मा कामामध्ये कमीपणा वाटत असन, काही मा कामामध्ये चूक होत असेल तर डायरेक्ट मला म्हणा तुम्ही, का ललिता असं असं होते, असं करत जातात तुम्ही. माया उली उली सवली आत्याबाई जवळ जाऊन काऊन सांगता तुम्ही? मग आत्याबाई मला बोलतेत ना, मग त्याच्या बरोबर मामाजी बी बोलते, मग माझे धीरेचे बाबा बी बोलते. मला म्हणा तुम्ही काय होते काय नाही, तर काय मालकून काय चूक झाली तर मला म्हणा डायरेक्ट. आत्याबाईला काऊन सांगता तुम्ही? म्या काय सांगितलं आत्याबाई जवळ? म्या काय सांगितलं तुला? कोण काही गैरसमज होते त्यामध्ये? काही गैरसमज झाला तुले? म्या काही नाही सांगितलं आत्याबाईला. ह्या ना मोठ्या मिळून मिसरून जात होत्या, मला इग्नोर केलं. मोठ्या बहिणी बनत होत्या सध्यावाले, सध्या बहिणी विजय करते. लागलं ना माहिती लागली ना आग. आता भांडा मस्त मजा येते, आता मस्त घरामध्ये भांडण. तुम्ही आता साध्या सुद्या बनू नका. काय सांगितलं सांगून देता, चमकी लावून देता आणि म्हणता सांगितलं. म्या काय सांगितलं म्या भुलून जाता अजून. ललिता चांगले काम करत नाही, सारा पसारा करते, मला पसारा आवरा लागते, असं तसं आत्याबाई जवळ काय सांगत गेला तुम्ही? तू खोटे नको बोलू ललिता, तुला गैरसमज झाला. आणि नाही बी गैरसमज झाला असं ना, तुला भांडणं करायचे असले म्हणजे तू तशीच करतं, काय ना काही कर काढतोस तू. मी कर काढतो? मी कायची कर काढतो? मला काही गैरसमज नाही झाला. थांबा तुम्ही दोघे, काय चाललंय हे? काय होय वा ललिता? बिंदू तू बी तिच्या संग होऊन राहिले? काय चालू काय आहे? काय चाललंय तुमचं? आजपर्यंत एवढ्या साजऱ्या हारून गिरून काम करून राहिल्या साजऱ्या, आज काय झालं तुम्हाला? काय भांडून राहिल्या तुम्हाला पक्का माहिती आहे का कोण काय म्हटलं काय नाही म्हणलं? काही बी भांडून राहिले तुम्ही? बिंदू, काजल, काही बिना अर्थानच भांडून राहिले तुम्ही. गेल्या 10-15 मिनिटापासून काजलचा खेळ पाहूनच राहिलो होतो मी, हॉलमधून मी पाहूनच राहिलो होतो. मी काय केलं बाबा? काजल, आम्ही दोघंही पाहूनच राहिलो, माहितच आहे आम्हाला. काजल, तू तिथून यवतमाळातून इथं फक्त घरात भांडणं लावासाठी आली काय तू? हे बिंदूचं ललिताचे नाते, हे दोघांचं नातं काही एका दिवसात तुटणार आहे काय? एका तू भांडणं लावशील, काहीच काही तिच्याजवळ चोंडकी लावशील तर यायचे भांडण बी करण ह्या, तरी काय यायचं नातं तुटन का यायचं? तरी ह्या मिळून जाते. माय बाई काजल, मला वाटलं का खरंच तू माय भलं चित्त बा, खरंच तुला माझ्याविषयी वाईट वाटते. पण तू तर आमच्या दोघीत फूट पाडायचा प्रयत्न करून राहिली. आता आम्ही चांगलं राहून राहिलो तर तुला पाहत नाही काय? चांगले राहून राहिलो तर फूट काऊन पाडून राहिली आमच्या मध्ये? काजल, तुला चालणार नाही तर बिंदुताईचा माया बिंदुताईवर अतूट विश्वास आहे. तू या चुगल्या चागल्या इथं चालणार, आमच्यात फूट पाडू शकत नाही तू. आम्ही भांडण झगडण पण तरी दुसऱ्या दिवशी एक होईल आणि तू दूरची दूरच राहशील. मला माफ करा ललिताताई, बिंदुताई, आई मला माफ करा. बाबा मला माफ करा. मी तिथं एकटी राहतो आणि इथं सगळे कसे आनंदात मिळून मिसळून राहते आणि एवढ्या दुरून एवढ्या दिवसापासून मी आली आणि मला कोणच भाव नाही दिला, एवढं काही विचारलं नाही. हे सांगा नाही आले म्हणून काय माझं महत्व नाही आहे काय? आणि मला इग्नोर केलं ललिताताईनं.
म्हणून मी असं केलं. पण आई मी असं डबल कधीच नाही करन मी असं. काजल सुनबाई बेटा, एकत्र राहण्यातच खरा आनंद असतो बेटा. मला समजलंच नाही बाबा, मी माफ करा, मी असं नाही करणार कधी. चला ठीक आहे, तुम्हाला समजलं ना आता. चला आता बिंदू ललिता सोबत आता मस्त तुम्ही चहा नाश्ता बनवा आणि एकत्र राहणं शिका, सोबत राहणं शिका जरा. हो बाबा. ताई तुम्ही आराम करा, मी करतो चहा नाश्ता. हो नाही नाही सांगा मग करू ना. ललिता पोहे धुए आणि मी कांदे ना टमाटे मिरचे कापतो, हे कांदे बटाटे कापतो. बिंदू ताई टमाटे पोह्यात, टमाटे पोह्यात कोण टमाटे टाकते? अहो चुकून निघालं तोंडातून. आलू 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 कापतो. चाल काजल कर चहा.